संक्रांतीसाठी तीळ आणि गुळाचे असे पौष्टिक आणि मऊसूत लाडू बनवायचे आहेत. पण लाडू बनवताना हाताला गुळाचा चटकाच बसतो. मग काय, या ग्लासच्या साहाय्याने आज आपण लाडू बनवणार आहोत. सगळ्यात आधी इथे मी मूठभर शेंगदाणे घेतले आहेत. ते डाग पडूसपर्यंत आपल्याला असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 वाटी असे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तुम्ही अनपॉलिश केलेले तीळ घेतलात तरीही चालेल. तीळ चांगला तडतडून येऊसपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. तो काढून घेतला. मग त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. आता या तुपामध्ये 1 वाटी तिळासाठी 1 वाटी इथे मी काळा गूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे चिक्की गूळ असेल किंवा पांढरा गूळ असेल तरीही चालेल. आता हा गूळ या तुपामध्ये पूर्ण असा विरघळून घ्यायचा आहे. याचा आपल्याला थोडासा पाक करायचा आहे, म्हणून इथे मी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. आता हा पूर्णपणे गूळ वितळवून द्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने गुळाचा फेस होतोय. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेले पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि जे शेंगदाणे भाजले होते ते शेंगदाण्याचा जाडसर कूट असा करून हे पूर्ण मिश्रण एकत्र असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता या पद्धतीनं आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याच स्टेपला लाडू बनवताना हाताला चटके फार बसतात, म्हणून इथे मी ग्लासच्या साहाय्याने लाडू बनवणार आहे. तर इथे मी 1 ग्लास घेतला आहे. ग्लासमध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तूप हे फक्त ग्लासला पहिल्यांदाच लावायचं आहे. 1 चमचा घेऊन चमच्याच्या साहाय्याने थोडंसं लाडूचं मिश्रण या ग्लासामध्ये टाकून ग्लास या पद्धतीने असा गोल गोल हलवून घ्यायचा आहे. बघू शकताय किती छान आपला गोल लाडू तयार होतो. हीच प्रोसेस 1-2 वेळा करून घ्यायची आहे. अगदी काही मिनिटांमध्येच आपला गोल लाडू तयार होतो. मी दुसरा लाडू देखील तयार करून दाखवते. या पद्धतीने फक्त ग्लास हलवायचा आहे. हाताला चटके अजिबात बसणार नाहीत किंवा कसलाही त्रास होणार नाही. लाडू आपले पटकन आणि अगदी काही वेळातच वळून तयार होतात. बघू शकताय किती गोल प्रमाणे हातालाही जमलं नाही असे गोल लाडू आपले तयार होतात. याच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेते. चॅनेलवरती अजून नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. अशा पद्धतीच्या या नवीन ट्रिकने आपण या संक्रांतीचे लाडू नक्की करून बघा. तोपर्यंत धन्यवाद.